नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव घेतल्यानंतर अखंड शिवकाल आपल्यासमोर उभा राहतो. बाबासाहेबांनी नुकतंच 100व्या वर्षात पदार्पण केलं आणि समस्त शिवप्रेमी तसंच बाबासाहेबांच्या सहवासात वावरणारे असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक हे प्रफुल्लित झाले. 13 ऑगस्ट या दिवशी तिथीप्रमाणे बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आज आपण आपल्या गाठीभेटी या कार्यक्रमात बाबासाहेबांविषयी खूप काही जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन हे शिवचरित्राचा प्रसार, प्रचार आणि त्याविषयीचे जे संशोधन आहे त्यासाठी वाहिलेलं आहे. आज वयाची 100री गाठली असली तरी त्यांचं हे कार्य जे आहे ते तेवढ्याच तळमळीने सुरू आहे. एक लेखक, विचारवंत, इतिहासकार, वक्ते, संशोधक, जाणता राजासारख्या महानाट्याचे निर्माते अशा विविध रूपात बाबासाहेब आपल्याला भेटत असतात. त्यांचं ते चैतन्यदायी व्यक्तिमत्व आपल्याला भुरळ घालत असतं आणि न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांचं अद्वितीय आणि अभूतपूर्व असं कार्य जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. आमच्या वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत हे कार्य आम्हाला पोहोचवायचे आणि म्हणूनच आजच्या गाठीभेटी या कार्यक्रमात आम्ही आज बाबासाहेबांचे समग्र चरित्र लिहिणारे सिद्धस्थ लेखक डॉक्टर सागर देशपांडे यांना आमंत्रित केले आणि त्यांच्याशी संवाद साधून आपण बाबासाहेबांचं हे जीवनचरित्र जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सागरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. खरं तर तुमची ओळख करून देण्याची वेगळी गरज नाहीये. बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये मांडलेलं आहे बेल भंडारा या पुस्तकाच्या माध्यमातून. पण तरी देखील आज 100व्या वर्षात बाबासाहेबांनी पदार्पण केल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाबासाहेबांना जाणून घेण्याची आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधण्याचा हा योग आम्ही जुळवून आणलेला आहे. तर पहिला माझा प्रश्न असाच असेल की बाबासाहेबांनी 100व्या वर्षात पदार्पण केलं याचं सगळ्यांनाच निश्चितपणे कौतुक आहे, पण तुम्ही एक त्यांचे चरित्रकार या नात्याने तुमची काय भावना आहे? बाबासाहेब नेहमी असं म्हणतात की शिवचरित्रात मी अनेक गोष्टी शिकलो, पण सगळ्यात जास्त काय शिकलो तर दिलेली वेळ आणि दिलेला शब्द माणसाने पाळला पाहिजे. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द न पाळणारा माणूस हा फार मोठा गुन्हेगार आहे आणि असं करणं म्हणजे फार मोठा भ्रष्टाचार आहे. बरोबर. ते त्याप्रमाणे वागत आले. म्हणजे गेल्या 80-85 वर्षांमध्ये त्यांनी ज्या वेळा दिलेल्या आणि शब्द दिलेला असेल तर तो पाळला नाही असं कुठे घडलेलं नाहीये. त्यांच्यामुळे काही इतर लोकांच्यामुळे त्यांची एखाद दुसऱ्या वेळा वेळ चुकली 2-3 मिनिटांची, पण त्या पोटी त्यांनी स्वतःच्या खिशातून हजारो रुपयाचा दंड संयोजकांना दिला. गंमत अशी आहे की 3 ऑगस्ट 2011 रोजी या तारखेला म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांचा 90वा वाढदिवस होता तिथीनुसार. ते नेहमी तिथीनुसार वाढदिवस साजरा करतात कारण त्यांचा विश्वास हा भारतीय कालगणना, भारतीय पद्धतीनुसार किंवा शिवकाळातली सुद्धा ज्या तिथी आणि सणवार असं यावर असल्यामुळे आणि तारीख ही लीप वर्ष वगैरे याच्यानुसार बदलते, त्यामुळे ते तिथीनुसार सगळं साजरं करतात. तर त्या 90व्या वाढदिवसाच्या दिवशी बेल भंडाराचं प्रकाशन 3 ऑगस्ट 2011 पुण्यामध्ये झालं. अनेक मान्यवर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते, डॉक्टर विजय भटकर होते, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे होते, बाबासाहेबांपेक्षा त्यावेळी वयानं मोठे असे दाजी काका गाडगीळ होते, सिम्बॉयसिसचे डॉक्टर मुजुमदार सर होते. अशा वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते तो झाला आणि त्यावेळी मी प्रास्ताविकात असं म्हटलं होतं की बाबासाहेब तुम्ही आम्हाला सगळ्यांना शब्द द्या की किमान आयुष्याची 100री तुम्ही गाठली पाहिजे आणि तोपर्यंत तुम्ही उत्तमपणे हे काम चालू ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे असं म्हटलं जातं की मोठ्या माणसांना, महापुरुषांना एक आयुष्य पुरत नाही त्यांच्या कामासाठी. खरंय. स्वतः गांधीजींनी असं म्हटलं होतं की मला 125 वर्षाचं आयुष्य हवंय म्हणून. त्या कार्यक्रमातले बाबासाहेबांचे उद्गार होते की मी तुम्हाला शब्द देतो की मी 100 वर्ष तर जगीनच, पण धडधाकटपणे मला जर 125 वर्षाचं आयुष्य लाभलं तर शिवचरित्र ब्रह्मांडा पलाट न्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की 2011ला 3 ऑगस्टला त्यांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. पाळण्याची वेळ, पाळण्याची सवय. पण आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे की तारखेनुसार 29 जुलै 1922ला त्यांचा जन्म झाला. तिथी ही नागपंचमी होती, त्यामुळे तो नागपंचमीला दरवर्षी त्यांचे अनेक चाहते, अनेक स्नेही
आणि सगळ्या वयोगटातले, सगळ्या जाती धर्मातले, सगळ्या विचारधारांमधले असे सगळे लोक त्या दिवशी एकत्र येतात. आणि तो एक स्नेहमेळावा असतो की बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतभरातल्या अनेकांच्या गाठीभेटी एकमेकांशी होतात बरोबर. आणि त्याच्यात रमतात, गप्पा गोष्टी होतात. हा एक आनंदाचा मोठा भाग आता एक 1.5 वर्षापूर्वीपर्यंत चालू होता. कोरोनामुळे मात्र ते यंदा काही गोष्टी ऑनलाईन किंवा काही गोष्टी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कराव्या लागतायत. त्यामुळे मला असं वाटतं की बाबासाहेबांनी दिलेला शब्द पाळला आणि केवळ पाळलाच असं नाही तर याही वयात 100व्या वर्षी आजही एखादे सोलापूरचे कवी शेख म्हणून आहेत की त्यांनी शिवचरित्रावर एक संग्रह प्रकाशित केलाय, तो माझ्याकडे पाठवला होता. तो बाबासाहेबांना दिल्यावर आजही बाबासाहेब प्रसंगी भिंग घेऊन वाचत बसतात, पण त्यांचं वाचन चालू आहे. थरथर त्या हाताने काही मुद्दे लिहून ठेवतात आणि स्मरणशक्ती उत्तम असल्यामुळे आजही त्यांच्याशी बोलताना जेव्हा शक्य असेल तब्येतीमुळे, तेव्हा शिवचरित्रातले अचूक संदर्भ, अचूक तिथी, वार, दिनांक, त्यावेळची घटना, त्यात सहभागी झालेल्या व्यक्ती, मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे आयुष्यभर प्रचंड कष्ट केले, पण त्याला जी व्यायामाची जोड होती आणि प्रचंड एक जिद्द, ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिवचरित्राच्या संदर्भातलं, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य त्यांना इथपर्यंत आणू शकलं आणि आज त्याच्या आधारे बाबासाहेब आपल्याला आजही या वयात ऊर्जा देतात, प्रेरणा देतात आणि मला असं वाटतं हे त्यांचं वेगळेपण खूप मोठं आहे. खरंय. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांचं ते आज हे दीर्घायुष्याचं रहस्य जे आहे त्यांच्या 100व्या वर्षात ते पदार्पण करतायत, तर त्यामागचं रहस्य जे आहे ते हे आहेच, त्यांची तंदुरुस्ती, प्रकृती जी आहे ती आहे. पण मला असं वाटतं की हे जे शिवचरित्राचं जे संशोधन ते करत आलेले आहेत इतकी वर्ष त्याचा तो आनंद पण घेतायत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो एक जीवनाचा आनंद आहे. तर त्याचं सुद्धा कदाचित श्रेय जे आहे ते त्यांच्या दीर्घायुष्यामध्ये असू शकतं. 100%, 100%. म्हणजे शिवचरित्र हा त्यांचा श्वास आहे आणि जसं आपण म्हणतो की माणसाचा श्वास थांबला की सगळं थांबलं. तर बाबासाहेबांचं अजूनही त्या संदर्भातलं ते म्हणतात, मी आनंदी आहे पण मी समाधानी नाही. कारण मला अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. काळाच्या नुसार नव्या पिढीपुढे, जगापुढे नवीन पुराव्यांसह शिवचरित्र कसं वेगवेगळ्या मार्फत मांडता येईल. परदेशांमध्ये इतक्या काल्पनिक गोष्टींवर मोठमोठे चित्रपट निघतात आणि ते जगामध्ये गाजतात. इथे तर घडलेला प्रत्यक्ष इतिहास आहे, तो आपल्या आजूबाजूला घडलेला आहे. आपण अनेकांच्या अशा इतिहास घडवणाऱ्यांचे वंशज आहोत आज आणि इतकं सगळं असताना आपल्याकडे जे सामर्थ्य आहे शिवचरित्र आहे, त्याचीच पुरेशी आपल्याला जाणीव नाहीये आणि ती जाणीव केवळ व्यक्तिगत एखाद्या संशोधनापुरती, लेखनापुरती किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेपुरती नाही, तर उभं राष्ट्र त्याच्यामध्ये विकसित करण्याची, राष्ट्राला ज्याला एक नॅशनल कॅरेक्टर आपण म्हणतो, ती देण्याची ताकद शिवचरित्रात आहे. त्याचा उपयोग भारतासाठी पुरेसा होत नसल्याबद्दल मात्र त्यांची खंत आहे. आपण मगाशी दीर्घायुष्याचं रहस्य म्हटलं, त्यातला एक मुद्दा जो आजच्या काळात फार महत्वाचा आहे, ते म्हणजे लहानपणापासून त्यांनी व्यायाम प्रचंड केला. मग सूर्यनमस्कारापासून ते मल्लखांबापर्यंत आणि सगळे शाळेतले आणि कॉलेजमध्ये असताना किंवा घरी असतानाही नियमितपणे खेळ, आपले जे भारतीय खेळ आहेत ते सगळे खेळ असतील, योग साधना असेल, प्राणायाम आणि श्वासाचे व्यायाम असतील आणि याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लहानपणापासून त्यांच्या घराची वहिवाटपणा किंवा आपल्याकडे जुन्या पिढीतला तो रिवाज आहे की पहाटे 3:30-4 वाजता ते उठतात आणि तेव्हापासून त्यांचं काम चालू होतं आणि वेगवेगळ्या पायी गडकोट जवळजवळ महाराष्ट्रामधलेच आपण जर घेतले 350-400 किल्ले आहेत, त्यातले 210 किल्ले बाबासाहेबांनी स्वतः बघितले आणि रायगडासारखे किल्ले त्यांनी किती वेळा बघितलेत हे मोजून द्यायचंच सोडलेलं आहे. इतक्या वेळा ते वेगवेगळ्या सीझन्स मध्ये, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, दिवसा रात्री, इतक्या वेळा ते अशा किल्ल्यांच्या वरती संशोधनाच्या कामासाठी किंवा तरुणांना घेऊन सहलींसाठी, अभ्यास दौऱ्यांसाठी हिंडलेले आहेत. असं किमान आम्ही एक अंदाज काढला त्यांच्याशी गप्पा मारताना की तुम्ही रेल्वेनं फिरला, ते सगळ्यात जास्त फिरले सायकलनी, कारण गरिबी होती, एसटीचे तिकीट काढण्याचे पैसेही नसायचे. अशा वेळा सायकल आणि खिशामध्ये मावतील एवढे शेंगदाणे आणि मिरच्या घेऊन ते निघायचे आणि 2-2, 3-3 दिवस प्रसंगी उपवाशी राहायचे, पण त्या संशोधनाच्या कामामध्ये ते घडून गेले होते. असं किमान 5-1 लाख किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास त्यांनी आयुष्यभरात केला असेल, असा एक आम्ही एकदा अंदाज काढला होता आणि तो जगभरातला प्रवास आहे. मग तो रेल्वेने आहे, बसनी आहे, विमानाने आहे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की
नॉर्मल माणसाचे जी शरीराची आयुध असतात तसं काहीतरी नसावं, त्यापेक्षा वेगळं काहीतरी बाबासाहेबांना मिळालेलं आहे. कारण असं प्रचंड चालणं जे आहे आणि त्यावेळा तर या गडकोटांवर जाण्याच्या सोयी फारशा नव्हत्या. म्हणजे आज ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी हे सगळं संशोधन केलेलं आहे, खूप कष्ट त्यासाठी उपसलेले आहेत. स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे अगदी बारकाईने. तर आत्तापर्यंत विविध इतिहासकार झाले, संशोधक झाले, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास लिहिलेला आहे. तुम्हाला काय वेगळेपण वाटतं बाबासाहेबांमधलं आणि इतर जे इतिहासकार आहेत त्यांच्या? बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकांच्या विशेषतः राजा शिवछत्रपती या महाग्रंथ जो आहे, जे शिवचरित्र आहे, त्याच्या प्रस्तावनेमध्ये नम्रपणानं असं म्हटलंय, मी कोणी विद्वान नाही, मी कोणी पंडित नाही, मी इतिहास संशोधक नाही, पण मी एक लोककलाकार आहे आणि मी शिवशाहीर आहे. तर अर्थ काय, तर बाबासाहेबांच्या 61च्या वेळा साताऱ्यामध्ये त्यांचा जो नागरी सत्कार झाला, तेव्हा छत्रपती घराण्याच्या ज्या स्नुषा होत्या, राजमाता सुमित्रा राजे भोसले, आदरणीय आईसाहेब, त्यांनी बाबासाहेबांना सातारकरांच्या वतीनं शिवशाहीर ही उपाधी दिलेली आहे. बाबासाहेबांनी काही स्वतः लावून घेतलेली नाही. बरोबर. आणि बाबासाहेबांचा हा नम्रपणा जो आहे, तर दुसरीकडे आपण बघितलं तर आता जो इतिहास संशोधनाचा विषय काढला, तर इतिहास संशोधनाचे त्याचे उपयोग 2 कारणांसाठी असतात. एक म्हणजे आपला इतिहास शास्त्रीय दृष्ट्या पुढच्या लोकांना समजावा आणि त्यामध्ये जे काही नवीन पुरावे मिळालेत ते पुरावे आपण तपासून घ्यावेत, त्याची खात्री करून घ्यावी, ते त्याच्यामध्ये ऍड करावेत आणि तो इतिहास असा प्रवाहीपणे पुढे जावा. इतिहास हा काही असा एका ठिकाणी तुंबलेली गोष्ट नाहीये. बरोबर. पुरावे मिळत जातील तसे बदलत जाते, म्हणून बाबासाहेबांनी आपल्या प्रस्तावनेतही म्हटलंय की मला या संदर्भातला कुठलाही नवीन पुरावा मिळाला तर आपण सगळेजण चर्चा करू, त्याची खात्री करू आणि मी त्याच्यामध्ये जर दुरुस्त्या करायच्या असतील तर दुरुस्त्या पण करू. आणि हीच इतिहास संशोधकांची भूमिका बहुसंख्य ठिकाणी असायला पाहिजे किंवा अभ्यासकांची सुद्धा. हे इतिहास संशोधन हे एक संशोधनाच्या कामासाठी म्हणून झालं आणि दुसरं या इतिहासाचा आपल्या मनुष्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये, आपल्या आयुष्याच्या उभारणीमध्ये आणि आपल्या देशाच्या उभारणीमध्ये काय उपयोग आहे, त्यामधून आपण काय प्रेरणा घेतल्या पाहिजेत, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या राष्ट्राच्या जीवनामध्ये, कामामध्ये काय उपयोग होऊ शकेल. तर मला असं वाटतं बाबासाहेबांचं हे वेगळेपण इतर काही संशोधकांपेक्षा हे आहे की शिवचरित्र त्यांनी घराघरात पोहोचवलं. शिवचरित्र विशेषतः जगभरातल्या मराठी माणसांपर्यंत आणि मराठी माणसांपर्यंतही पोहोचवलं. ते पोहोचवण्यासाठी त्यांनी त्या काळाचे फॉर्म्स किंवा माध्यमं वापरली. म्हणजे 1957 साली राजा शिवछत्रपती हा महाग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर अनेक संशोधनपर ग्रंथ किंवा ललित ग्रंथ असे त्यांनी लिहिले. अनेक किल्ल्यांच्यावरची पुस्तकं लिहिली. त्यांनी जाणता राजासारखं महानाट्य त्याच्यावरती तयार केलं. अनेक त्यांची व्याख्यानंही देश परदेशामध्ये शिवचरित्रावरची जवळजवळ 12 ते 15 हजारांपेक्षा अधिक व्याख्यान झाली, व्याख्यानमाला झाल्या. आणि यातून लक्षात आलं की शिवचरित्रातले बारकावे, शिवचरित्र म्हणजे फक्त शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्याचा केवळ प्रवास नाहीये, केवळ लढाया नाहीयेत, केवळ तह नाहीयेत, केवळ सणावळ्या नाहीयेत, केवळ तारखा नाहीयेत. तर शिवाजी महाराजांचा जो राज्यकारभार आहे तो रयतेच्या दृष्टीनं किती काळजीपूर्वक होत होता आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठं काम केलं की जे आपल्याला तह हयात आपल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी उपयोगी पडणार आहे, ते म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याशी निष्ठावान असणारे आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत सुद्धा जगणारे हे निष्ठावंत, प्रामाणिक आणि प्रसंगी स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे तयार केले. नागरिक सामान्य लोकांमधून त्यांनी ही माणसं घडवली. हे जे माणसं घडवण्याचं काम आहे, जे विवेकानंदही म्हणतात की मॅन मेकिंग हे महत्वाचं आहे. हे माणसं घडवण्याचं काम जे शिवाजी महाराजांनी केलं, मला असं वाटतं की त्याच्या सहित जिथे युद्ध करायचं असेल, जिथे पराक्रम गाजवायचा असेल, त्या पराक्रमाच्या कहाण्यांसहित माणसं घडवण्याचा शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा करावा या संदर्भातला आदर्श, आपल्या ज्येष्ठांशी काय प्रकारे त्यांना वागणूक दिली पाहिजे, प्रसंगी शत्रूकडची काही स्त्रिया असतील तर त्यांच्याशी आपल्या स्वराज्यातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे, सैनिकांनी कसं वागलं पाहिजे, रयतेशी आणि शेतकऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, या सगळ्याचा जो एक शिवाजी महाराजांनी आपल्या समोर मानदंड प्रस्थापित केलेला आहे, आदर्श घालून दिलेला आहे, त्याचा आजच्या व्यावहारिक जीवनात व्यक्ती म्हणून असेल, कुटुंब म्हणून असेल किंवा देश म्हणून असेल, सरकार म्हणून असेल, जर आपण उपयोग केला तर हे आपलं राष्ट्र पुन्हा बलाढ्य स्वरूपात, महासत्तेच्या स्वरूपात उभा राहू शकतं. एवढी ताकद त्या शिवचरित्रात आहे. हे मला वाटतं बाबासाहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं आणि त्यासाठी सगळ्यात मोठं वेगळेपण म्हणजे बाबासाहेब केवळ पुस्तकी पंडित किंवा विद्वान, केवळ इतिहास संशोधक म्हणून मग पोथ्या आहेत, बखरी आहेत, कागदपत्र आहेत, मूळ पत्र आहेत,
वेगवेगळ्या तुम्हाला शिलालेख दिसतील, हे सगळं तर ते बघत राहिलेच, त्यासाठी प्रवास करत राहिले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये जिथे जिथे गेले बहुसंख्य ती ठिकाणं बाबासाहेबांनी स्वतः पाहिलेली आहेत. प्रसंगी त्या त्या ठिकाणी ते चालत गेलेले आहेत. मला त्या संदर्भातच विचारायचं होतं की म्हणजे त्याविषयी अनेकांना खूप कुतूहल आहे की सर्वसाधारणपणे इतिहासकार म्हटल्यावर विविध कागदपत्र चाळणं आणि त्यावर मग आपल्या पद्धतीने ते लिहून काढणं आणि ते जपून ठेवणं. पण स्वतः बाबासाहेब विविध ठिकाणी गेले आणि त्या प्रत्यक्ष तिकडचा जो काही अनुभव आहे तो त्यांनी घेतलेला आहे अमर्याद भ्रमंती करून. तर त्याविषयी त्यातले काही महत्वाच्या अशा काही घडामोडी आम्हाला सांगू शकता? नक्की. मी म्हटल्यासारखं केवळ ते बाबासाहेबांनी अभ्यास तर केलाच. प्राध्यापक ग. खरे किंवा शंकरराव जोशींपासून सरदार आबासाहेब मुजुमदारांपासून त्र्यंबक शंकर शेजवलकर, महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार असतील, असे त्यांच्या पिढीतले जे दिग्गज संशोधक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी भारत इतिहास संशोधक मंडळ असेल, आपले आर्काइव्ह वेगवेगळे असतील, पुराभिलेख विभाग ज्याला म्हणतो आपण तो, किंवा जयपूरला जी हिस्ट्री काँग्रेस भरली होती तिथे सहभाग घेतलेला असेल, यातनं संशोधन कागदपत्र तर तपासलीच. पण पावनखिंडी मधला जो प्रसंग आहे, आपण बाजीप्रभू, फुलाजी प्रभू किंवा शिवाकाशी यांचं स्मरण जे दरवर्षी करतो, आता आषाढामध्ये जुलै महिन्यामध्ये घडलेली ती घटना आहे की शिवाजी महाराज सिद्धी वेड्यामध्ये पन्हाळगडला अडकले होते आणि तिथून विशाळगडला त्यांना पोचायचं होतं, तो वेढा तोडून पोचायचं होतं. हा जो थरारक प्रसंग पावनखिंडीतला आहे, तर बाबासाहेब आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या निशी, त्यामध्ये ज्येष्ठ दुर्ग महर्षी गोनी दांडेकर पण होते. तर पावनखिंडीमध्ये पन्हाळगडावरून महाराज ज्या दिवशी निसटले त्याच मार्गे, त्याच कासारी नदीच्या ती नदी ओलांडून विशाळगडचा प्रवास तसाच त्याच वेळी करायचा, यासाठी ही सगळी मंडळी गेली. आणि त्यातला थरारक भाग म्हणजे तिथे जी कासारी नदी आहे त्याच्यामध्ये गोनी दांडेकरांचे अनेक सहकारी त्या महापुरामध्ये बुडून वाहून जाणार होते. अशा काळात बाबासाहेबांनी त्याच्यात उडी घेतली आणि गोनी दांडेकरांचे केस, त्यांची दाढी हाताला लागली आणि दांडेकरांचे अनेक सहकारी वाचले आणि मग पुढे ते विशाळगडच्या प्रवासाला गेले. मला सांगा की इतिहास जगणे किंवा प्रत्यक्ष संशोधनात जे आढळलेलं आहे ते प्रत्यक्ष आपण पाहणे, याची ही एक टोकाची कसोटी आहे असं मला वाटतं. त्याच दिवशी त्याच मार्गाने त्याच अवस्थेमध्ये, आणि मग लक्षात येतं की हे 300 वर्षापूर्वी किती अवघड होतं. कुठलीही साधनं नसताना, रस्ते नसताना. दुसरा एक, सिंहगडावर आपण बरेच जण जातो, आता तर सिंहगडाच्या वरतीपर्यंत रस्ता झालेला आहे, तिथून थोडं अंतर पायऱ्यांनी चालत जावं लागतं. पण तानाजी मालुसरे ज्या कड्यावरून गेले, ज्याला तानाजी कडा असं संबोधलं जातं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेब तो कडा चढून गेलेले आहेत सिंहगडावर. मला असं वाटतं हे धाडस बहुसंख्य संशोधक करतील असं वाटत. किंवा प्रतापगडचे जे भवानी मातेचे पुजारी आहेत, परंपरेने महाराजांपासून चालत आलेले हडप म्हणून आहेत, त्यांचं आडनाव हडप, त्यांचा एकदा निरोप बाबासाहेबांना आला की बाबासाहेब, प्रतापगडच्या संदर्भात काही महत्वपूर्ण कागदपत्र मिळालीत, काही कागद मिळालेत, तुम्ही बघायला केव्हा येत? असेच आषाढ्याचे पावसाळ्याचे दिवस होते आणि तो त्या काळातला पाऊस 1950च्या आधीचा. तर बाबासाहेब पुण्याहून प्रतापगडला सायकलनी गेले, त्या भर पावसामध्ये भिजत, काही साहित्य बरोबर नाही. का तर तो इतका महत्वाचा शिवचरित्रासाठीचा कागद मिळाला आणि तो किती लवकर आपण बघितला पाहिजे याची जी घाई होती, त्यासाठी पुण्याहून लागणारे सगळे घाट प्रतापगड परते हे सायकलनी चढून बाबासाहेब जात होते. आणि महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर खुद्द गोनी दांडेकरांनी एसटीतून त्यांना बघितलं की हा भिजत जाणारा तरुण कोण आहे, थोडा ओळखीचा दिसतोय, म्हणून बघितलं तर ते बाबासाहेब होते. आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की एवढ्या भयानक पावसात कुठे निघालात तुम्ही सायकलवर, आणि सायकलवरून कशासाठी? तर ते एसटी प्रवासासाठी पैसे नव्हते आणि तो कागद लवकर बघायचा होता म्हणून बाबासाहेब सांगितलं, आणि बाबासाहेब पुढे प्रतापगडला गेले. 2-2, 3-3 दिवस बाबासाहेब उपाशी राहिलेले आहेत. एकदा असेच नाशिकच्या प्रवासाला निघाले होते, मध्यरात्र झाली, सायकलनी चालले होते आणि काही खाणं नाही, काय नाही, थकल्यामुळे आता झोपायला पाहिजे असं वाटलं. त्या रस्त्यावर त्यांनी शेतामध्ये एका झाडाला सायकल बांधून ठेवली आणि त्यांना हे ज्याला आपण म्हणतो की आपल्या व्यावहारिक गोष्टी ज्या वडिलोपार्जित आपण शिकतो, बुजुर्गांच्याकडनं शिकतो, त्यांना माहित होतं की मातीच्या खाली तुम्ही जर उकरून मातीमध्ये झोपलात तर ती ऊब असते, त्याच्यात ती ऊब मिळते आपल्याला, थंडी वाजत नाही. आणि बाबासाहेबांनी त्या शेतातली काही माती उकरली आणि ती माती अंगावर घेऊन ते त्या मातीत झोपले आणि मग सकाळी उठून पुढे सायकल घेऊन ते नाशिकला गेले. मला असं वाटतं की आपल्याकडे इतिहास संशोधकांची फार मोठी परंपरा आहे, त्यातल्या अनेकांनी राजवाड्यांपासून अनेकांचा त्यागही मोठा आहे.
आयुष्य त्यासाठी त्यांनी वाहून घेतलं. पण बाबासाहेबांनी हे आयुष्य समर्पित करत असताना दारिद्र्यावरती मात करून, येणाऱ्या प्रतिकूलतांवरती मात करून शिवचरित्रासाठी आपलं सर्वस्व पणाला कसं लावावं, ते शारीरिक दृष्ट्या पण की हे सगळे जीवावर बेतणारे प्रसंग असले तरी सुद्धा त्याला ते सामोरे गेले. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या लेखनामध्ये जी ताकद आहे सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत भेटण्याची, एकतर शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मंडळींचा प्रेरणेचा स्रोत आहे मोठा, ती मोठी ताकद आहे. त्यांचं नाव घेतल्या क्षणी अंगावर काटा उभा राहतो. पण हे शिवचरित्र बाबासाहेबांनी लिहिलेलं वाचताना, हे शिवचरित्र त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष घडतंय असं आपण ऐकताना, हे शिवचरित्र जाणता राजाच्या रंगमंचावरून 250-300 कलाकार घोड्यांसहित जेव्हा ते आपल्या समोर उभं करतात, मला असं वाटतं की कुठेतरी जी आपल्या काळजामध्ये, हृदयामध्ये शिवचरित्राची प्रेरणा मुळातच जन्मतः असते, त्या ते स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न आयुष्यभर बाबासाहेबांनी जवळजवळ 80 ते 85 वर्ष केला, वयाच्या 10व्या-15व्या वर्षापासून. आणि हे त्यांचं वेगळेपण मला खूप महत्वाचं वाटतं. आता बाबासाहेबांनी 100व्या वर्षात पदार्पण केले, पण तरी ते तळमळीने कार्य करतायत, अजूनही ते इतिहास संशोधन करतायत आणि यापुढे ते करण्याचा त्यांचा मानस आहे. तर हा जो उत्साह आहे हा कशामुळे त्यांच्याकडे आहे, की एवढे शिवचरित्राचा हा जो प्रचार प्रसार आहे तो यानंतरही करावा, पुढच्या पिढ्यांना हे जे शिवचरित्र आहे ते माहिती व्हावं, असं त्यांना का ही प्रेरणा त्यांच्याकडे आहे? त्याचं कारण मूळ त्यांचं जे घराणं आहे ते सरदार पुरंदरे घराणं आहे, इतिहासकालीन घराणं आहे. त्यांच्या घराण्यातल्या अनेकांनी काही पराक्रम गाजवले, इतिहास लिहून ठेवले. पण त्यांचे आई वडील आणि विशेषतः वडील हे पुण्यातल्या भावे स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. पण केवळ ते चित्रकला शिकवणारे नव्हते, तर त्यावेळचा इतिहास, मग दुसरं महायुद्ध असेल किंवा शिवकाळ असेल, त्या संदर्भातल्या गोष्टी ते लहानपणापासून बाबासाहेबांना आणि त्यांच्या इतर मुलांनाही, म्हणजे बाबासाहेबांच्या भावंडांना सांगायचे. पण बाबासाहेबांमधलं वेगळेपण त्यांच्या वडिलांना केव्हा लक्षात आलं, तर 8व्या वर्षी साधारणपणे त्यांनी सिंहगडावरची आणि तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची जी गोष्ट बाबासाहेबांना सांगितली, आणि त्या 8व्या वर्षी जेव्हा बाबासाहेब त्यांच्याबरोबर सिंहगड बघायला आपल्या कुटुंबियांच्या बरोबर गेले, तेव्हा ती सांगितलेली सगळी गोष्ट बाबासाहेबांनी तिथे जशीच्या तशी सांगितली. आणि सगळे कुटुंबीय गडावरती काही फिरत असताना, कुणी तिथल्या चाफ्याची फुलं काढतायत, खेळतायत, असं करत असताना 8 वर्षाचे बाबासाहेब मात्र तिथून जे गेले, ते त्यांनी तो पहिल्यांदाच किल्ला बघत होते. पण वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये त्यांना माहित होतं की इथे तानाजी मालुसरेंचं स्मारक आहे, त्यांची समाधी आहे, त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या हौतात्म्याचं ते ठिकाण आहे. आणि कुणालाही न सांगता 8 वर्षाचे बाबासाहेब हे सिंहगडावरती जाऊन तानाजी मालुसरेंच्या समाधीपाशी थांबले आणि त्या समाधीला मिठी मारून ते रडत बसले. वडिलांना त्या क्षणी वेगळेपण बाबासाहेबांचं जाणवलं, की आपण केव्हा तरी तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची सांगितलेली गोष्ट सिंहगडावर आल्यावर या मुलाच्या लक्षात राहते, आणि अशा पद्धतीनं हा मुलगा त्याच्यावरती रिॲक्ट होतो. आणि मग ते त्यांना काही पुस्तकं आणून द्यायला लागली. ती इंग्रजीतली होती, मराठीमध्ये होती, किल्ल्यांच्या विषयी होती, शिवकाळाविषयी होती, तत्कालीन इतिहासाविषयी होती. इतकंच नाही तर दुसरं महायुद्ध सुरू असताना बाबासाहेबांचे वडील त्यांना घरामध्ये जी आपल्या काळी घोंगडी असते, त्या काळ्या घोंगडीवरती खडूनी नकाशे काढून सांगत होते की हे युद्ध या देशांमध्ये चाललंय, तिथला इतिहास असा आहे, त्याचे आपल्या देशावर असे परिणाम होणार आहेत. आणि दुसरीकडे म्हणाल तर बाबासाहेबांच्या वडिलांच्या, म्हणजे त्यावेळचा पुरंदरे वाडा जो होता, त्या वाड्यावरती साक्षात बालगंधर्वांपासून ते प्र के अत्रे असतील किंवा राजा केळकर म्युझियमचे केळकर काका असतील, इत्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर हे बाबासाहेबांच्या वडिलांना भेटायला यायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे, अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या, इतिहासावरती चर्चा व्हायच्या, अनेक सरदार घराण्यातली मंडळी असायची. आणि या सगळ्या वातावरणाचा परिणाम हा बाबासाहेबांच्या वरती झाला. त्यामुळे त्यांना इतिहासाचं जे वेड लागलं लहानपणापासून, आणि त्याला पालक म्हणून, वडील म्हणून जे खतपाणी, आणि भावे स्कूल मधले त्यांचे जे शिक्षक आहेत, विशेषतः माझगावकर सर म्हणून होते, परचुरे सर म्हणून होते, किंवा कीर्तनकार असलेले पण त्यांचे शिक्षक की ल पाम फाटक म्हणून, की जे हे शिक्षक केवळ बाबासाहेबांचे नाहीत, तर डॉक्टर श्रीराम लागूंचे शिक्षक होते, शरद तळवलकरांचे शिक्षक होते. या सगळ्या शिक्षकांनीही इतिहासाची आवड फुलवली, आणि ती इतकी की शाळकरी वयातले बाबासाहेब शाळेत जेव्हा ऑफ तास असायचा, एखादी शिक्षक नसायचे, तेव्हा त्यांना वर्गातनं निमंत्रण यायची की बाबासाहेब तुम्ही आम्हाला कथा सांगा. म्हणजे त्यावेळेचे छोटे शाळकरी बाबासाहेब, आणि मग ते मुलांच्या सहली घेऊन जायचे, पुण्याच्या आसपास किल्ल्यांवरती फिरायचे. मला असं वाटतं की या सगळ्यातनं जी ती त्यांची जडणघडण होत गेली, त्यांचं बालपण जे या ऐतिहासिक वातावरणामध्ये, आणि त्याचा जो त्यांच्यावर परिणाम झाला, आणि त्यातून शिवचरित्राकडे ते वळले, ते इतक्या लहानपणापासून.
आणि तोच त्यांच्यावरती पगडा जो बसला आणि शिवचरित्र हाच आपल्या आयुष्याचा अभ्यासाचा किंवा आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्यता शिवचरित्राचा अभ्यास याच्यामध्येच आहे हे त्यांनी खूप लवकर ओळखलं. म्हणून पु ल देशपांडेंचं वाक्य होतं की आयुष्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, आपण कशा करता जन्माला आलो आहोत हे कळावं लागतं. ते बाबासाहेबांना खूपच लवकर समजलं आणि त्याचं त्यांनी सोनं करून घेतलं की जे आपल्या समाजासाठी पण खूप मोठं उपयोगी पडतं. निश्चितपणे. खरोखरच म्हणजे इतिहासाचं एक वेड असणं, कोणतंही आपण ध्येय गाठण्यासाठी एक वेड असणं अत्यंत आवश्यक असतं. अगदी बरोबर. तुम्ही सुद्धा बाबासाहेबांना जवळून पाहिलेलं आहे, तुम्ही त्यांचा सहवासात राहिलेला आहात. तुम्हाला त्यांचं चरित्र लिहिण्याची प्रेरणा जी आहे ती कुठून मिळाली? खरं म्हणजे माझ्या घराण्याशी त्यांचा माझ्या जन्माच्या आधीपासूनचा संबंध आहे. म्हणजे माझे आजोबा आहेत, माझे वडील आहेत आणि आता मी आणि माझी मुलगी म्हणजे जवळजवळ 4 पिढ्यांचा संबंध आहे. माझे वडीलही दुर्गप्रेमी प्राथमिक शिक्षक आणि पत्रकार होते आणि बाबासाहेबांच्या बरोबर अनेक वेळा ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर समाध्या स्मारकं पाहिला. मगाशी मी जो पावनखिंडीचा प्रसंग सांगितला त्यावेळेला बाबासाहेबांच्यावर माझे वडीलही होते. आणि यातून बाबासाहेबांच्या आमच्या घराशी संबंध घरगुती तर होतेच. पण मी 1997 साली पत्रकार म्हणून जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मी बाबासाहेबांना म्हटलं की बाबासाहेब तुम्ही या ज्या आठवणी सांगता, गप्पा मारता, या सगळ्यातून लक्षात येतं की शिवचरित्रासाठी तुम्ही किती प्रचंड कष्ट घेतलेले आहेत. आणि ते नुसते कष्ट केवळ तुम्ही व्यक्तिगत घेतलेत असं नाहीये, तर त्या कष्टातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे की जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतील. सगळेच काही शिवचरित्र किंवा इतिहासाविषयी काम करणार नाही. कोणी विज्ञानात करेल, कोणी कला शाखेत करेल, कोणी बँकिंग मध्ये करेल, कोणी खेळात करेल. पण आपल्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि तो केवळ आपण व्यक्तिगत पुढे जावं म्हणून नाही, त्याचा समाजासाठी देशासाठी काही उपयोग करायचा असेल तर किती टोकाचे परिश्रम घ्यावे लागतात, किती दुःख वेदना सहन करावे लागतात, अपमान पचवावे लागतात, निंदा सहन करावी लागते, प्रतिकूलतेवर मात करावी लागते आणि संकट आली तरी ती संधी म्हणून आपण पुढे घेऊन जावं लागतं. हे तुम्ही जे अनुभवलेलं आहे, तुम्ही जे घडवलेलं आहे, तुम्ही अनेकांकडून प्रेरणा घेतलेली आहे, ही जर पुढच्या तरुणांपर्यंत जायची असेल तर तुम्ही स्वतःचं आत्मचरित्र लिहा आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते तुम्ही लिहायला सुरुवात करा. त्यासाठी जी जी मदत तुमचा सहाय्यक म्हणून मला करता येईल, तुम्हाला काही फोटो पाहिजेत, संदर्भ पाहिजेत, पुस्तकं पाहिजेत, ती मी तुम्हाला आणून देतो. मला त्याच्यात आनंद आहे. पण समजा तुम्ही या 2-3 वर्षात लिहिलं नाहीत तर तुमचं चरित्र लिहायची मला परवानगी द्या, की जे चरित्र तरुण पिढ्यांना उपयोगी पडेल. त्यांना लक्षात येईल की शिवचरित्र ज्यांनी लिहिलं त्यांनी त्यासाठी काय प्रकारचे परिश्रम घेतले. इतकंच नाही तर प्रसंगी स्वतःच्या मुलीला एक पावाचा तुकडा आणि एक कपभर दूध सुद्धा देणं शक्य नव्हतं अशा दारिद्र्यात वावरलेल्या बाबासाहेबांनी पुढे व्याख्यानमाला, जाणता राजामधून मिळालेलं मानधन हे जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये हे समाजाला अर्पण केले. मग मंदिरं असतील, मशिदी असतील, दर्गे असतील, हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, अनेक गरीब माणसं असतील, त्यांना त्यांनी या देणग्या दिलेल्या आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या जाती धर्मातली अगदी मुस्लिम धर्मापासून ते हिंदूंच्या सगळ्या जाती धर्मातली मुलं मुली जवळजवळ 70 मुलं बाबासाहेबांच्या घरी राहून शिकलीत की जी आज कोणी प्रोफेसर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, वेगवेगळ्या पदांवर काम उत्तम करतायत. मला वाटतं बाबासाहेबांचं हे जे सामाजिक योगदान आहे, बाबासाहेबांचं जे वैयक्तिक योगदान आहे, बाबासाहेबांनी शिवचरित्राच्या संदर्भातल्या ज्या प्रेरणा दिल्या, या सगळ्याचा जर इतिहास ते चरित्राच्या माध्यमातून आपल्याला नव्या तरुण पिढीपुढे आणता आला तर त्यांनाही तो प्रेरणादायी ठरेल. आणि अखेर बाबासाहेबांना आत्मचरित्र त्यांच्या धावपळीमुळे लिहायला शक्य झालं नाही. अगदी पु ल देशपांडेंपासून खूप जणांनी आग्रह केला. पण मला असं वाटतं की ते झालं नाही 2000 सालापर्यंत, 1999 पर्यंत. आणि मग मी त्यांच्या मागे जो हट्ट धरला होता, जी विनंती केली, जो आग्रह धरला होता तो त्यांनी मान्य केला. आणि 1999 ते 2011 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष मला या चरित्राच्या कामासाठी लागली. त्याचं कारण बाबासाहेब हे आपल्या घरी खूप कमी वेळ असायचे. बराचसा प्रवास, व्याख्यानमाला, देश परदेशातला प्रवास, त्यापैकी ज्या ज्या ठिकाणी मला त्यांच्यावर जाता आलं त्या त्यावेळेला मी जाऊन त्यांच्यावर बोलायचो, त्या नोट्स काढायचो, काही वेळा रेकॉर्डिंग करायचो. पण मी मगाशी वेळेचा हट्ट तुम्हाला म्हटला, ते जेव्हा पुण्यात असतील तेव्हा मला पहाटे पर्वतीच्या त्यांच्या घरी 4 वाजता बोलवायचे. आणि बाबासाहेबांच्याकडे 4 वाजता पोचायचं कोणत्याही वेळी म्हणजे 3:55 असं आपण गृहीत धरायचं. ते घड्याळ 5 मिनिटं आधी असलं पाहिजे. आणि मी ते थर्मासमधून चहा घेऊन जायचो आणि आम्ही 4 ते साधारण 5:30-6 पर्यंत आमचं बोलणं व्हायचं. आणि 6 वाजल्यापासून बाबासाहेबांना भेटायला घरी लोकांची रीत लागलेली असते. पर्वतीला फिरायला जाणारे असतील, कुणी पुण्यात आलेले असतील, की बाबासाहेब दिवसभरात भेटत नाहीत, बाहेर परगावी असतात.
सकाळी लवकर असतील आणि मग तो लाईट दिसला की मंडळी दार ठोठावायची आणि मग बाबासाहेबांशी येऊन बोलत बसायची. असं पुण्यात असताना, मग त्यांची व्याख्यानं असताना, प्रवासात असताना, त्यांच्याविषयी आधी जे काही लिहून आलेलं होतं ते सगळं अभ्यासताना, वेगवेगळ्या राजघराण्यातल्या मंडळींशी चर्चा करताना, त्यांचा ज्या संस्थांशी संबंध आला होता त्या संस्थांमधली कागदपत्र, हे सगळं असं जवळजवळ मला 10 ते 11 वर्ष लागली. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 90व्या वर्षी मग हा बेलभंडारा साकारला बाबासाहेबांचं अधिकृत चरित्र म्हणून, की ज्याच्यामध्ये मला त्याचं खूप मोठं समाधान आहे, की बाबासाहेबांनी इतिहास ज्या पद्धतीनं पुराव्यानिशी मांडला, म्हणजे त्यांनी जे शिवचरित्र लिहिलेलं आहे, त्यासाठी बाबासाहेबांनी त्या काळात मिळालेले 94 मराठी ग्रंथ, 14 इंग्रजी ग्रंथ, असे जवळजवळ राजे शिवछत्रपती या ग्रंथामध्ये 1689 ठिकाणी संदर्भ त्यांनी दिलेले आहेत, की हे कुठल्या कुठल्या ग्रंथामधून घेतलेले आहेत. म्हणजे इतिहास संशोधक जेव्हा पुराव्यानिशी चरित्र लिहितो, मांडतो, त्यामध्ये ही शिस्त पाळायला लागते. खरंय. मी बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना सुद्धा ही शिस्त पाळली, त्याचे संदर्भ दिलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः ते चरित्र तपासलेलं आहे आणि त्यात ज्या आवश्यक त्या दुरुस्त्या असतील, त्या दुरुस्त्या करून बेलभंडारा साकारला. आणि मला असं वाटतं की तो तरुणांना तर आणि सगळ्या आबालवृद्धांना प्रेरणादायी देणारा ठरलेलाच आहे. पण आपल्याशी बोलताना एक आणखी आनंदाचा भाग सांगावा असा वाटतो, की कोकणातल्या एका अंधशाळेसाठी त्यांची विनंती आली, की हा ब्रेल मध्ये जर शक्य झाला तर अंध बांधवांना आपल्या वाचता येईल, अंध मुलांना वाचता येईल, त्यांना प्रेरणा मिळेल. आणि त्या शाळेने तो केला. त्यासाठी आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही त्यांच्यासाठी केलं आणि तो ब्रेल भंडारा या नावाने अंध मुलांसाठी पण ब्रेल लिपीत आलेला आहे. तर मला असं वाटतं की ही प्रेरणादायी गाथा बाबासाहेबांच्या आयुष्याची, त्याला ती शकावली किंवा बखर म्हणतात, तर ती बेलभंडाराच्या निमित्तानं आली. बाबासाहेबांचे 13वे पूर्वज होते, त्यांना 1648 साली शिवाजी महाराजांचं जे पत्र आलं होतं ते पुरंदरे दप्तरातून आम्ही शोधून काढलं आणि ते पत्र सुद्धा त्यामध्ये छापलेलं आहे. इतिहास संशोधक बाबासाहेब, ते प्रतिभावंत लेखक बाबासाहेब, नाटककार बाबासाहेब, दानशूर बाबासाहेब, वक्ता बाबासाहेब, कुटुंबवत्सल बाबासाहेब आणि अशी प्रचंड जगभरात भ्रमंती करणारे बाबासाहेब, अशी सगळी रूपं ही पुराव्यानिशी अनेकांशी बोलून ही बेलभंडारामध्ये आलेली असल्यामुळे मला असं वाटतं की शिवचरित्र लिहिणारे बाबासाहेब हे तितकेच आपल्याला प्रेरणादायी कसे ठरतात, त्याचा अनुभव तो वाचकांनी घेतलाय. तशी मला आजही अनेक पत्र समाजाच्या देशभरातल्या कानाकोपऱ्यातून, परदेशातून येत असतात. आणि आता यावर्षी आम्ही बाबासाहेबांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं 2 गोष्टी करतोय. एक म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये बाबासाहेबांनी आणखी जे काही काम केलेलं आहे, त्यांना आणखी काही पुरस्कार मिळालेले आहेत, या सगळ्यात आणखी त्यांची जे काही संकल्प आहेत, त्यांची पुण्याजवळ आंबेगावच्या इथे शिवसृष्टी उभारण्याचं काम चालू आहे, त्याची जी प्रगती थोडीफार झालेली आहे, या सगळ्याचं दर्शन गेल्या 10 वर्षातलं व्हावं म्हणून बेलभंडारा नव्याने यावर्षी तयार होईल. आणि आत्ताच तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की बाबासाहेबांनी आमच्या जडणघडण मासिकासाठी जे लेखन केलं, इतर काही नियतकालिकात लेखन केलं, ते आम्ही संकलित केलंय. आणि आता येत्या 13 तारखेला 100व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाबासाहेब पुरंदरेंच्या नावे हे पुस्तक ओंजळ या शीर्षकाने प्रकाशित होते, की 100व्या वर्षी मराठीमध्ये कदाचित ही पहिली घटना असेल, हा भाग्ययोग असेल, की 100व्या वर्षी त्या लेखकाचं पुस्तक स्वतःचं प्रकाशित व्हावं, की 13 तारखेला ते प्रकाशित होते. त्याचं नाव आहे ओंजळ. निश्चितपणे तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या या नवीन प्रकल्पाविषयी. मला वाटतं ऑडिओच्या रूपात सुद्धा मला वाटतं हे चरित्र आहे. बेलभंडारा आता स्टोरी टेलनी ऑडिओ मध्ये प्रकाशित केलंय, त्यामुळे ते ऐकताही येतं. बाबासाहेबांच्या व्याख्यानाचे तर ऑडिओज किंवा व्हिडिओज पण अवेलेबल आहेत, आता उपलब्ध आहे. जाणता राजाचा तुम्ही उल्लेख केलात, ते महानाट्य जे आहे, मी आजवर शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट निघाले किंवा नाटकं निघाली वेगवेगळ्या विषयांवर, पण जाणता राजाचं काहीतरी वेगळेपण आहे. एक इतकं मोठं महानाट्य जे ते उभारलं आणि त्यातून शिवचरित्राचा प्रसार झाला, त्याविषयी काय सांगू शकाल? मगाशी तुम्ही उल्लेख पण केलात, पण तरी आम्हाला जाणून घ्यावं. बरोबर. बाबासाहेब जेव्हा इटलीमध्ये गेले होते, तेव्हा इटलीमध्ये त्यांनी एक असं समूह नाट्य बघितलं, त्याचं नाव होतं कॅराकेला. आणि ते समूह नाट्यामध्ये असे शेकडो कलाकार काम करायचे आणि त्याचा एक, त्या भव्यतेचा जो एक परिणाम होतो. आणि मुळातच बाबासाहेबांच्या कल्पना अशा भव्य दिव्यच आहेत, म्हणजे त्या अशा काही किरकोळ स्वरूपाच्या नाही आहेत. त्यांचं कारण, त्यांचं म्हणणं शिवचरित्रच हे इतकं भव्य दिव्य प्रेरणा देणार आहे, तर ते त्या स्वरूपातच सादर व्हायला पाहिजे. आणि ते बघायच्या आधी सुद्धा 1974 मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष झाली, त्या निमित्तानं बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने आणि तत्कालीन सरकारमधल्याही मंडळींनी, मग त्यावेळेला मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्याच्यामध्ये होते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, लता दिदी होत्या,
त्यावेळेचे गृहराज्यमंत्री असलेले शरद पवार साहेब त्याच्यामध्ये होते. आणि मुंबईला शिवाजी पार्कला बाबासाहेबांनी एक शिवसृष्टी उभा केली की ज्या शिवसृष्टीमध्ये त्यावेळची राज्यसभा आणि याचं सगळं दर्शन होईल. आणि तिथे पहिल्यांदा शिवराज्याभिषेकावर आधारित 25 मिनिटाचा 30 मिनिटाचा एक कार्यक्रम वेगवेगळ्या कलाकारांच्या दिवशी रोज होत होता आणि तो हजारो मुंबईकरांनी अनुभवला किंवा राजघराण्यातल्या अनेक मंडळींनी स्वतः राजमाता सुमित्रा राजे भोसलेंसहित सगळी मंडळी तिथे आली होती. त्यांनी ती शिवसृष्टी आणि त्यातला राज्याभिषेकाचा प्रसंग बघितला आणि त्यातून ती शिवसृष्टी ही त्या काही ठराविक काळापुरती तिथे मुंबईत राहणार होती. नंतर ती म्हणजे ते सगळं आवरावं लागलं, ते बंद करावं लागलं. पण अशी कायमस्वरूपी शिवसृष्टी उभं राहावी असं एक बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आणि ज्या प्रकारे राज्याभिषेकाचा आपण अर्ध्या तासाचा प्रसंग दाखवला तेच जर संपूर्ण शिवचरित्र महानाट्याच्या रूपातून दाखवायचं ही प्रेरणा त्यांना त्या इटलीच्या प्रयोगातून मिळाली. आणि मग 14 एप्रिल 1985 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी पुण्यामध्ये जाणता राजाचा पहिला प्रयोग झाला. आणि मग अशा मालिका भारतामध्ये, भारताच्या बाहेर अमेरिका, इंग्लंडमध्ये जाणता राजा हा एकाच वेळी आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमधून बघण्याची सोय झालेली आहे. आणि आजवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,500पेक्षा अधिक आबालवृद्ध कलाकार जाणता राजामधून तयार झाले. आणि जाणता राजाच्या मालिका ज्या संस्थांनी घेतल्या त्या संस्थांना सुद्धा त्यांचे वेगवेगळे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी कोट्यावधी रुपयाची मदत झाली. आणि त्यातून मिळालेला निधी हा बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पुण्यात जी आता कायमस्वरूपी शिवसृष्टी उभा करण्याचं काम पुण्याजवळच्या आंबेगाव इथं सुरू आहे त्याच्यामध्ये ते पैसे घातले. आणि आता सरकारवाडा म्हणून पहिला टप्पा त्या शिवसृष्टीचा आता तयार होत आलाय, पूर्ण होत आलाय. तो आपल्याला बघायला मिळतो. तिथे लायब्ररीचं काम चालू आहे, म्युझियमचं काम चालू आहे. आणि या जाणता राजाच्या अलीकडे 1200 प्रयोग एकूण जगभरात जाणता राजाचे झालेले आहेत. आणि मला असं वाटतं हे जे योगदान आहे की महानाट्याच्या म्हणजे जगभरातलं दुसरं महानाट्य आणि आशिया खंडातलं पहिल्या क्रमांकाचं महानाट्य म्हणून जाणता राजाची नोंद झाली. मला असं वाटतं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की इतिहास हा रोजच्या जीवनाशी कनेक्ट करणं किंवा रोजच्या जीवनामध्ये तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आबालवृद्धांना बघायला मिळणं आणि त्यातून प्रेरणा मिळणं की बालवयातले शिवाजी महाराज घोड्यावरून कसे येतात, इथं पासून राज्याभिषेक आणि मग तिथून हत्ती जात आहेत, घोडे जात आहेत, हे सगळं बघणं, प्रत्यक्ष लढाईचा काळ कसा असेल आणि जवळजवळ 2.5-3 मजल्याचा तो रंगमंच आणि मग प्रत्यक्ष शाहिस्तेखानाची बोटं कापल्यानंतर त्या वरून शाहिस्तेखानाची उडी असेल आणि राज्याभिषेकामध्ये सर्व जाती धर्माची मंडळी जी सहभागी झाली होती आणि त्यातली गीतं असतील, मला असं वाटतं त्यातलं जे संगीत आहे आणि त्यातले जे प्रेरणादायी संवाद आहेत, यातून बालवयातल्या शिवाजी महाराजापासून ते राज्याभिषेक इथपर्यंतचे शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ साहेब असतील, त्यांच्या अनेक सवंगडी असतील, शिवचरित्रातल्या अनेक घटना असतील, त्यावेळेच्या ज्या लोककला होत्या त्या असतील, या सगळ्याचं दर्शन म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र संस्कृतीचं, मराठी संस्कृतीचं सर्वांगाने दर्शन आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास या दोन्हीचा जो मिलाप आहे हा जाणता राजामध्ये असल्यामुळे त्यातून एक ते बघितल्यामुळे एक मोठी प्रेरणा आपल्याला शिवभक्तांना मिळते. शेवटचे 2 प्रश्न मी विचारतो. एक तर म्हणजे आपल्याला खरं तर या बाबासाहेबांचं हे जे प्रदीर्घ कार्य आहे, त्यांचं हे जे जीवनचरित्र आहे, हे पाहताना त्यात अनेकांनी निष्कारण वादविवाद सुद्धा निर्माण केले. तुम्हाला याच्या वेदना होतात का? म्हणजे एक तुम्ही त्यांचा अभ्यास केलेला आहे त्यांच्या जीवनचरित्राचा. याविषयी फार बोलू नये खरं तर, पण जे बोलायचे ते मला असं वाटतं केवळ बाबासाहेबच असं नाही की कुठल्याही क्षेत्रातला अभ्यासक असो, त्या अभ्यासकावर जर अकारण काही गोष्टी विनाकारण वादविवाद आणि शिंतोडे उडवले जात असतील तर ते कुणालाही, त्यांना तर वेदना देणारा आहे, त्यांच्या कुटुंबियांना आहे, त्यांच्या स्नेही मंडळींना आहे, पण एक अभ्यासक म्हणून, पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून आणि भारतीयपणाची माझ्यासहित आपल्यापैकी अनेकांनी अशी व्याख्या केलेली आहे. मला असं वाटतं की उभ्या देशासाठी जो काम करतो तो मराठी माणूस, तो कुठल्याही क्षेत्रातला असो. अशा काळामध्ये काही संकुचित विचारांच्या आधारावर जर त्या टीका होत असतील, माझं म्हणणं त्या अकॅडमिक व्हाव्यात, त्या स्कॉलरली व्हाव्यात, पण ज्यांची उभी हयात शिवचरित्र प्रसारासाठी गेली आणि त्याला राजघराण्यातल्या म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या मंडळींपासून राजमाता सुमित्रा राजे भोसले असतील, भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव दादा पाटील यांच्यापासून शरद पवार साहेबांपर्यंत अनेक मंडळी असतील किंवा नरहर कुरुंदकरांसारखे जे फार मोठे विचारवंत यांच्यापासून यात्रेंच्या पर्यंत अशा अनेक दिग्गजांनी हे शिवचरित्र वाचून त्याबद्दलचे पु ल देशपांडे त्याच्यामध्ये आहेत, या सगळ्यांनी आपले अभिप्राय नोंदवलेले आहेत.
डॉक्टर श्रीराम लागून सारख्या नाट्यकर्मींनी म्हटलं की जाणता राजा महानाट्य म्हणजे महाराष्ट्र, असं सगळ्या माध्यमातून शिवचरित्र पोहोचवण्याचा त्यासाठी प्रचंड वेदना ज्यांनी सहन केल्या. आणि केव्हाही ते स्कॉलरली चर्चेला तयार असताना मला असं वाटतं की, किंवा मी मगाशी म्हटलं तसं शिवचरित्राच्या प्रस्तावनेच त्यांनी म्हटलेलं आहे की जे जे नवीन पुरावे येतील ते पुरावे आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू, कारण इतिहास हा प्रवाही असतो आणि हे त्यांच्या इतिहासाच्या शिक्षकांकडूनही ते शिकले. त्या परंपरा पाळणाऱ्यातले स्वतः बाबासाहेब आहेत हे त्यांच्या सगळ्या आयुष्यभराच्या प्रवासावरून, त्यांच्या संशोधनावरून लक्षात येतं. आणि त्यांना राजमातांनी शिवशाहीर म्हटल्यामुळे मग पुढे तो प्रघात पडला की ते शिवशाहीर आहेत. तर मी मगाशी म्हटलं तसं की ते नम्रतेने म्हणतात मी विद्वान किंवा पंडित किंवा इतिहास संशोधक नाही, पण त्यांची नम्रता याचा चुकीचा अर्थ घेऊन काहीतरी त्यांच्यावर टीका करायची की ते संशोधक नाहीत. मला असं वाटतं मी मगाचपासून जे सांगितलं यामध्ये संशोधनाची किती स्वरूप दडलेली आहेत, संशोधनाचे किती प्रकार दडले ते आपण ऐकलंही असेल. अशा काळामध्ये ज्यांची उभी हयात एखाद्या कामासाठी जाते, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातला, मग तो विज्ञानाच्या क्षेत्रातला माणूस असेल, तो राजकीय क्षेत्रातला माणूस असेल, त्यांच्यावरती पुराव्याशिवाय, आणि दुर्दैवाने महेशजी म्हणावं लागतं की काही वेळा ते आडनाव किंवा जात सोयीची नाही म्हणून जर टीका होणार असेल तर मला असं वाटतं की ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. आणि मग शिवचरित्रातनं आपण नेमकं काय शिकलो, आपल्या पूर्वजांच्या इतिहासातनं नेमकं आपण काय शिकलो, अशा काही जर चुका इतिहासात घडल्या असतील तर त्या पुन्हा आपण कराव्यात का? आणि मला असं वाटतं की ज्या प्रेरणा आपण घ्यायला पाहिजेत आणि अशी बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा कराव्यात, त्यांच्याशी विचार विनिमय करावा. आपल्याला जे काही नवीन गोष्टी मिळाल्या त्या त्यांच्याबरोबर, मला असं वाटतं की त्या वयाचा, संशोधनाचा आदर बाळगून त्यांच्याबरोबर आपण चर्चा करायला पाहिजे. आणि केवळ त्यांच्याबरोबर अशा नाही, समाजामध्ये असे अनेक संशोधक काम करतायत, अशा सगळ्यांनी मिळून त्या चर्चा करून आजही शिवचरित्रासंदर्भात जगभरात जी कागदपत्र सापडलेली आहेत पण त्याच्यावर संशोधन व्हायचे, याचे हजारो लाखो कागदपत्र वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत, ती पुण्यामध्ये आहेत, ती जयपूरमध्ये आहेत, ती परदेशांमध्ये आहेत, ती आपण अभ्यासली पाहिजेत. आता यातून काही नवीन पुरावे जर पुढे आले आणि कदाचित बाबासाहेबांना मिळालेला पुरावा समजा तो जुना झालेला असेल तर त्यांनी म्हटलेलंच आहे की आपण नवीन पुरावा त्याची खात्री करू, पडताळणी करू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही ठिकाणी पुरावा नाही अशा ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलंय की याला पुरावा नाहीये, पण हे म्हटलं जातं, ही चर्चा आहे, मी तर्कानं असं मांडतो, अंदाज असा आहे, इतक्या त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे. अशा वेळी मला असं वाटतं की आपली टीका ही विधायक टीका असावी. आपल्या टीकेनी मन दुखवण्याच्या ऐवजी सगळा समाज बांधणारं, एकत्र करणारं जे शिवचरित्र आहे ते पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि ती मुळातच महाराष्ट्राची, मराठी माणसाची संस्कृती नाही. आपला एकोपा आणि या संदर्भातलं काम हे उभ्या भारताला प्रेरणा देणारं जर असेल शिवचरित्रासारखं, तर अशा गोष्टींकडे आपण किती लक्ष द्यावं, त्यासाठी असं कोणाला वेठीला धरू नये असं मला. एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांच्याशी बोलला असाल, भेटलात, त्यांची काय भावना आहे आता? म्हणजे त्यांचं पुढचं हे कार्य जे ते कसं ते सुरू ठेवतात? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता कोरोनामुळे बाहेर पडता येत नाही, लोकांना भेटता येत नाही, ह्या वेदना त्यांना आहेतच. अगदी ठराविक संख्येने भेटावं लागतं किंवा फोनवरतीच बोलावं लागतं. पण बाबासाहेबांची इच्छा अजून आहे की शिवसृष्टीचं स्वप्न जे त्याचं काम चालू आहे ते काम पूर्ण व्हावं. शिवचरित्र वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते नवीन बाबासाहेबांच्या शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या व्याख्यानांपासून तरुण पिढीतली अनेक मंडळी अनेक प्रकारची कामं करतायत. प्रसाद तारे म्हणून युवक आहे, आज त्यांनी शिवाजी महाराजांची जी अस्सल पेंटिंग्ज आहेत, जी चित्र उपलब्ध आहेत, त्यावेळेला फोटोग्राफी नव्हती, पण समकालीन चित्रकारांनी जगभरातले जी चित्र काढलीत, अशी प्रसाद तारेंनी गेली 15 वर्ष एकच काम करून जगभरातून अशी 28 ओरिजिनल पेंटिंग्ज मिळवलेली आहेत आणि त्याच्यावर आज जवळजवळ 400 पानांचं पुस्तक आहे. असं प्रेरणा घेऊन काम करणारे बाबासाहेबांच्या पासून, शिवचरित्रापासून अनेक जण समाजामध्ये काम करतायत. बाबासाहेबांनी खुद्द शिवचरित्रावर आधारित अशी मोठी पेंटिंग्स, ती जवळजवळ 150 पर्यंत पेंटिंग्स मुंबईमध्ये वजीफदार स्टुडिओ आहे तिथे तयार करून घेतलेली आहेत. त्यात कायमस्वरूपी आर्ट गॅलरी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. शिवकाळातल्या गोष्टींचा आजच्या संदर्भात जिथे संबंध येतो, रेलेव्हन्स येतो, त्याचा अभ्यास नव्या पिढीने करावा. त्यावेळातली पत्र जी उपलब्ध आहेत, कागदपत्र आहेत, त्यावेळच्या ज्या चालीरीती परंपरा कशा पडल्या, त्याचा आज काही उपयोग असेल तर त्याचा अभ्यास व्हावा. अशा सर्वांगानी अभ्यास शिवकाळातला आणि मराठी संस्कृतीचा व्हावा, ही जी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना जे करता येईल ते आजही त्यांचं वाचन, लेखन, काही जणांशी बोलणं, पुस्तक वाचन, काही व्हिडिओज बघणं, हे सगळं सुरू आहे. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या
अखेरच्या श्वासापर्यंत चालू राहणार आहे. आणि शिवचरित्र हीच त्यांची प्रेरणा असल्यामुळे मला असं वाटतं की 100व्या वर्षी शिवचरित्र जगणारा माणूस जेव्हा आपल्या समोर असतो तेव्हा आपलीही आयुष्य उजळून जातात, आपल्यालाही त्यातून नक्कीच. प्रेरणा मिळतात आणि आपण ज्या कामामध्ये लागलेलो आहोत त्याला ती प्रेरणा उपयोगी ठरते. म्हणून मला असं वाटतं की असं आपापलं जगणं हा जर ध्यास झाला, आपापलं काम हाच जर आपल्या आयुष्याचा ध्यास झाला, तेवढं बाबासाहेबांच्याकडून आपण आणि शिवचरित्रातून शिकलो तरी आपलं आयुष्य धन्य झालं असं म्हणता येईल. खरं तर बाबासाहेब रूपी या महासागरातून जेवढं घ्यावं तेवढं खरं तर कमीच आहे. आज आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांचं हे जे जीवन कार्य आहे ते जाणून घेण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. खरं तर एवढ्या वेळेत ते जाणून घेणंही शक्य नाहीये. पण सागरजी आमच्या सोबत बाबासाहेबांचा हा जो सगळा जीवनपट तुम्ही उभा केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बाबासाहेबांना आई भवानी उदंड आणि निरामय आयुष्य देऊ अशी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या अशाच कोणत्या एखाद्या विषयासंदर्भात भेटत राहू. मित्रांनो, आपण गाठी भेटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन विषयांसह यानंतरही भेटत राहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यावरच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं newsdanka.com ही वेबसाईट जी आहे तिला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.